मोबाईल आणि गॅझेटच्या दुनियेत हरवलेल्या तरुणाईला पुन्हा वाचन संस्कृतीकडे घेऊन येण्यासाठी पुणे पुस्तक न्यास तर्फे पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचे तिसरे पर्व नुकतेच संपले. या पुस्तक महोत्सवाला लाखो विद्यार्थ्यांनी, पालकांनी, त्याचबरोबर पुस्तक प्रेमींनी आणि लेखकांनी हजेरी लावले. लीट फेस्टिवलच्या माध्यमातून विविध मान्यवर व्यक्तींबरोबर संवाद साधण्याची संधी पुणेकरांना मिळाली. पुणे पुस्तक महोत्सवाचा समारोप झाला. या समारोपानंतर पुणे पुस्तक महोत्सवात संयोजन समितीमध्ये काम केलेल्या मान्यवर व्यक्तींबरोबर आपण संवाद साधला. पुणे पुस्तक महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना डॉक्टर संजय चाकणे हे आपणाला दिसत होते. संजय चाकणे यांची पुस्तक महोत्सवात महत्त्वाची कामगिरी दिसून आली. डॉक्टर संजय चाकणे पुस्तक महोत्सवाबद्दलचा काय अनुभव सांगतायत हे आपण त्यांच्याचकडून ऐकूयात. नमस्कार. पुणे पुस्तक महोत्सवाचा तिसरा भाग आज नुकताच संपलेला आहे. मागच्या 9 दिवसापूर्वी सुरू झालेला हा महोत्सव आज संपतो आहे. या एकूणच महोत्सवामध्ये पहिला महोत्सव, मग दुसरा आणि तिसरा 3 पटींनी एकंदरीत वाढ झालेली आपल्याला आढळून येते. पहिल्या वेळी 200 स्टॉल होते, दुसऱ्या वेळी 600 होते आणि आता 1000च्या आसपास स्टॉल्स सगळे होते. हा यशस्वी होण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यातला सगळ्यात मोठा घटक आहे तो म्हणजे समाज, जो वाचक आहे. कारण वाचकांनी हा पुणे पुस्तक महोत्सव डोक्यावर घेतला. यामध्ये अनेक म्हणजे आमची कोर टीम होती 5 जणांची. स्वतः राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर आणि अभय कुलकर्णी, आनंद काटीकर यांच्या व्यतिरिक्त आमच्या 28 वेगवेगळ्या समित्या होत्या. या समित्यांमध्ये 5-5, 6-6 लोक काम करत होते. त्या अर्थात प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रत्येक जण काही ना काही काम करत होता. याचबरोबरीने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे जवळजवळ 400 होते. या 400 स्वयंसेवकांच्या जीवावर खरं तर हा पुणे पुस्तक महोत्सव चालला. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या टीममध्ये आमचे जवळजवळ 30-35 जण काम करत होते. आणि सोशल मीडियाने हा एकूणच पुणे पुस्तक महोत्सव डोक्यावर घेतला. राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे पुस्तक महोत्सव असा हा आयोजित केलेला महोत्सव हा लाखो वाचकांनी, अनेक हजारो लेखकांनी आणि प्रकाशकांनी पाहिलेला आहे. आणि यामध्ये खूप मोठी वाढ आता झालेली आहे. आता पुढचा पुणे पुस्तक महोत्सव हा नॅशनल स्तरावर नुसता जाणार नाही, तर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण काय काय करणार अशी आव्हानं पुणे पुस्तक महोत्सव 4ची आपली असणार आहेत. आणि एकूणच पुणे सिटी म्हणजे पुणे शहर हे वर्ल्ड बुक कॅपिटल करण्याकडे आपला सगळ्यांचा कल असणार आहे आणि त्याची आव्हानं वेगळी असणार आहेत. त्या दृष्टीने आता आपण पुढच्या पुणे पुस्तक महोत्सवाकडे वाटचाल करणार आहोत. धन्यवाद. बागेश्री मंठाळकर यांनी पुणे पुस्तक महोत्सवाबद्दल काय मत सांगितलं हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी बागेश्री मंठाळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद सदस्य आणि पुणे पुस्तक महोत्सवाच्या संयोजन समितीची एक सदस्य. आज 13 तारखेला सुरू झालेला 13 डिसेंबरला सुरू झालेला पुस्तक महोत्सव आज संपला. आणि म्हणजे ह्या पुणे पुस्तक महोत्सवात काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवकांना जाताना जे रडू येत होतं, त्याच्यातनं हा पुस्तक महोत्सव एक संघटन म्हणून, एक चळवळ म्हणून किती यशस्वी झाला आहे हे लक्षात आलं. प्रत्येक वर्षी सगळी रेकॉर्ड्स आम्ही मोडतो आहोत. पहिल्या वर्षी 200 स्टॉल होते, दुसऱ्या वर्षी 600 होते, यावर्षी 850 पेक्षा जास्त होते. प्रचंड फुटफॉल होता, उत्तम कार्यक्रम झाले, लीट फेस्ट खूप झालं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं यशस्वी करण्यामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाची इन्व्हॉल्वमेंट आणि ती मनापासून केलेली इन्व्हॉल्वमेंट हे त्याचं खरं तर रहस्य आहे असं मला वाटतं. कुठली मॉनिटरी अपेक्षा न करता अनेक स्वयंसेवक ह्याच्यामध्ये मनापासून काम करतात आणि जाताना जो एक आठवणींचा आणि अनुभवाचा खजिना घेऊन जातात. आणि बहुधा त्याच्यामुळे जाणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. प्रत्येकाला असं वाटत होतं की अरे उद्या काय करायचं, कारण गेले 10-12 दिवस कामाचा जो प्रचंड रेटा होता
सतत काहीतरी चालू होतं, सतत प्रत्येकाला काहीतरी करायचं असायचं, प्रत्येकाचा दिवस इतका ऑक्युपाईड होता, त्यामुळे भरपूर काम करण्यातला आनंदही मुलांना मिळत होता. आणि आज जाताना त्यांच्या डोक्यामध्ये भावना होत्या की उद्या काय करायचं. पण मला असं वाटतं की हीच भावना पुढच्या पुस्तक महोत्सवाची शिदोरी असते आणि ह्या भावनेपोटीच पुढच्या वर्षी सगळी मुलं उत्साहाने सहभागी होतात. पुढचा पुस्तक महोत्सव 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर या दरम्यान असणार आहे. मला खात्री आहे की गेल्या 3 वर्षापेक्षा पुन्हा अनेक उच्चांक मोडणारा हा पुस्तक महोत्सव असेल. अनेक लोक याच्यामध्ये सहभागी होतील, अनेकांना उत्तम अनुभव आणि चांगल्या आठवणी घेऊन ते जातील. पुढच्या वर्षी भेटूयात. धन्यवाद. पुस्तक महोत्सवाच्या विविध समित्यांमध्ये काम करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य प्रसेनजित फडणवीस यांनीही पुस्तक महोत्सवाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. नमस्कार, मी प्रसेनजित फडणवीस, या पुणे पुस्तक महोत्सवाचा एक संयोजन समिती सदस्य. पुणेकरांनी जो आमच्या पुस्तक महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला आहे तो खरंच न भूतो न भविष्यती आहे. पुढच्या वर्षीही हा कार्यक्रम होणार आहे, पण आता याची आव्हाने वेगळी होणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षीसाठी आम्ही तयार आहोत. हे सगळं करताना मागे खूप मोठी टीम लागते. फॉर्च्युनेटली आमच्याकडे NSSचे व्हॉलेंटियर्स चांगले आहेत, आमची कोर टीम चांगली आहे. आमच्या या सर्वांचे मोहरके आणि ज्यांच्या कल्पनेतनं पुणे पुस्तक महोत्सव चालू झाला ते राजेशजी पांडे, आमच्या बागेश्रीताई मंठाळकर, संजयजी चाकणे, या कॉलेजचे सेक्रेटरी प्राध्यापक आनंद काटीकर आणि मी स्वतः प्रसेनजित फडणवीस, अभयजी जोशी अशी एक कोर टीम आहे. आणि मग आम्ही एकमेकांच्या साह्याने अनेक छोटे छोटे ग्रुप करून अनेक गोष्टी करून घेतो. त्यामुळेच हे कोणा एका व्यक्तीचं काम नसून एक टीमवर्क आहे आणि त्याला राजेशजींचं पूर्ण पाठबळ आहे. आणि त्यामुळे आम्ही अनेक गोष्टी व्हिज्युअलाइज करतो आणि त्यातून काय घडू शकतं, काय घडणार आहे याचा विचार करून हा एवढा मोठा डोलारा आम्ही सांभाळू शकतो. याला अर्थातच प्रेसचाही आणि सगळ्या जी न्यूज चॅनल्स आणि जे सगळे प्रेस आहे ते अतिशय आम्हाला मदत करतात आणि त्यामुळेच हा कार्यक्रम आमचा यशस्वी होऊ शकतो. धन्यवाद. फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे येथील प्राध्यापकांनी सुद्धा या महोत्सवात मोलाचे योगदान दिले. प्राध्यापिका जायभाई मॅडम यांनी या संदर्भात काही महत्त्वपूर्ण नोंदी सांगितल्या आहेत. नमस्कार, मी वैदेही काळे आणि आपण आज पुणे बुक फेस्टिवलचा शेवटचा दिवस आहे. खरं तर इमोशनल होतं आहे, कारण हा 10 दिवसाचा जर्नी नव्हता, 9 दिवसाचा जर्नी नव्हता. तर जी सुरुवात झाली ती अक्षरशः 2-3 महिन्यापूर्वी आम्ही केलेली आहे. आणि अगदी पहिल्या मीटिंगपासनं खूप लोक जोडले गेलेले आहेत. आणि राजेश सरांचं तर पूर्ण म्हणजे ऑफकोर्स त्यांचं जे आहे विजन सगळं प्रचंड मोठ्या प्रमाणात करायचं आणि खूप लोक जोडायची, ह्या विजनमुळेच हा बुक फेस्टिवल इतका मोठा झालेला आहे. आय शुअर बाकी सगळ्यांनी सगळं बोललंच असेल. एक गोष्ट मी इथं नमूद करते, माझ्याकडे ह्या वर्षी सोशल मीडियाची रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि आमच्या अंडर 4 वेगवेगळ्या टीम, ज्याच्यामध्ये टोटल जी आपली संख्या होती ती 70 लोकांची होती. आमची खूप मोठी वॉर रूम होती. आणि सोशल मीडियाचं यश तसंच ओव्हरऑलच बुक फेस्टिवलचं यश सगळ्या एका गोष्टीमध्ये मी सांगेन की ते आहे व्हॉलेंटियर्स. आपले जे स्टुडंट व्हॉलेंटियर्स होते त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळं, आणि त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन म्हणण्यापेक्षा त्यांचं जे डेडिकेशन होतं प्रचंड, म्हणजे इतकी मेहनत त्या मुलांनी घेतलेली आहे. सकाळी म्हणजे पहाटेपासून सोशल मीडियाची मुलं तर म्हणजे पहाटेपासून काम सुरू करायचे, रात्री उशिरा इव्हेंट झाल्यानंतर त्यांचं एडिटिंग करून पोस्टिंग करून मग झोपायचे. आणि त्यांच्यामुळे आम्ही सोशल मीडिया ह्यावेळेस आमचा खूप म्हणजे बूम झालेला आहे. तुम्ही जर आम्हाला फॉलो करत असाल तर तुम्ही नक्कीच बघताल. अतिशय सुंदर रील्स आणि सगळं अपडेट्स आमच्या सोशल मीडियाच्या पेजवर आहे. खूप चांगले चांगले लोकांनी आम्हाला व्हिजिट केली, पण त्यांचे जे बाईट्स असतील, त्यांचे जे रील्स असतील, खूप क्रिएटिव्ह पद्धतीने आमची टीमनी बनवलेलं आहे. पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने एक जी ऐतिहासिक चळवळ गेली 3 वर्ष सुरू आहे त्याच्यातला सहभाग हा सुद्धा अभिमानास्पद अशा पद्धतीचा आहे. यावर्षी सुद्धा 15 लाखापेक्षाही अधिक साहित्यप्रेमींनी या पुस्तक महोत्सवाला भेट दिली आणि कोट्यावधी रुपयांची पुस्तकं विकत घेतली. खरं तर डिजिटल युगामध्ये, याच्या युगामध्ये जिथे वाचन संस्कृतीपासून सगळी नवी पिढी दूर जाते असं समजलं जात आहे, अशा परिस्थितीमध्ये ही सगळी लोक पुन्हा एकदा पुस्तकांच्या जगात रमायला लागले. ही खरं तर एक फार वेगळी अशा पद्धतीची घटना आहे असं मला वाटतं.
आणि याही वर्षी पुणे पुस्तक महोत्सवामध्ये अनेक विश्वविक्रम नोंदवले गेले. या सगळ्या विश्वविक्रमामध्ये त्याचा एक संयोजन समितीचा किंवा व्यवस्थेचा पार्ट म्हणून काम करताना जे अनुभव आले ते खूप उत्साह देणारे आणि अभिमान वाटावा अशा पद्धतीचे. इतक्या लाखोंच्या संख्येने लोक येत आहेत, या सगळ्या चळवळीमध्ये स्वतःचा सहभाग नोंदवत आहे. 500 पेक्षाही अधिक स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत होते. अनेक प्रकारच्या व्यवस्थेच्या समित्या इथे कार्यरत होत्या आणि त्याच्यामध्ये अगदी 15 वर्षाच्या मुलापासून तर 70 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सर्वजण ज्या उत्साहाने आणि एनर्जीने काम करत होते हे बघितल्यानंतर एक वेगळं समाधान वाटलं. जगभरातले देशभरातले जे नामांकित लोक इथे आले, लिटरेचर फेस्टिवल असेल किंवा अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने इथं एक मोठी महापर्वणी होती असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. खरं तर पुण्याला महोत्सव आणि मोठमोठ्या साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन हे काही नवीन नाही, परंतु या अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये लोकांनी नोंदवलेला लाखोंचा सहभाग हे या पुणे महोत्सवाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे या संपूर्ण महोत्सवाचे जे संयोजक आहे राजेशजी पांडे सर यांच्या नेतृत्वाचं विशेष कौतुक केलं पाहिजे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर या महोत्सवाचं नियोजन करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती, परंतु राजेश पांडे सरांच्या नेतृत्वाखाली जी संयोजन समिती बनली तिच्या माध्यमातून जी काही पद्धतीची व्यवस्था उभी राहिली हिच्यातला खरं तर हा सुद्धा एक वेगळा अभ्यासाचा विषय असू शकतो. कारण आजपर्यंत महोत्सवात झालेले जे विश्वविक्रम आहे याच्यामध्ये 50 लाखापेक्षा अधिक लोकांनी सहभाग नोंदवला आहे. मला असं वाटतं की हा सुद्धा एक वेगळा विश्वविक्रम पांडे सरांच्या नावाने नोंदवायला आता हरकत नाही. आणि पुणेकरांनी ज्या पद्धतीने हा महोत्सव स्वतःचा केलेला आहे हे सुद्धा खूप उल्लेखनीय अशा पद्धतीचं आहे.